वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आपल्या सगळ्यांशी संबंधित मेट्रोची आहे। मुंबई मेट्रो 3चं कारशेडचा मुद्दा आता वादात असतानाच सरकारनं मेट्रो 7 साठी आरे कॉलनीतली जागा हस्तांतर करण्याचा सरकारी आदेश काढलाय। आरे कॉलनीतली 5 एकर जागा ते अंधेरी ते दहिसर मेट्रो प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे आणि या प्रकल्पाच्या रिसिव्हिंग सबस्टेशन, स्टील यार्ड आणि लेबर कॅम्पसाठी ही जागा देण्यात येणार आहे। शिवाय या जागेवर मेट्रो भवन देखील उभारलं जाणार आहे। या आदेशामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप आमने सामने येऊ शकतात, कारण मागच्याच आठवड्यात शिवसेनेने या जागेवरचं आरक्षण बदलण्यासाठीचा सुधार प्रस्ताव जो आहे तो धुडकावला होता। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, आदेश निघालाय, राजकारण सुरू होईल? विलास, ज्या पद्धतीने मेट्रो 3च्या कारशेडसाठी शिवसेना आणि भाजप आमने सामने आपल्याला बघायला, बरोबर अनेक विरोध केला होता। असं असताना देखील आता राज्य सरकारने नवीन आदेश काढलेले आहेत ते मेट्रो अंधेरी ते दहिसर या मार्गासाठी, या प्रकल्पाच्या कामासाठी आरेमधली 5 एकरची जागा हस्तांतरित करण्याचे आदेश निघालेले आहेत। ही जागा जी आहे आता दुग्ध विकास खात्याकडनं महसूल आणि वन त्याचं हस्तांतरण 5 एकर जागेत सुद्धा उभारलं जाणार आहे। ऋत्विक भालेकर यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाहीये, त्यात अडथळा येतो, त्यामुळे आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण आरेच्या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या समोर आलेले आहेत। मेट्रोचा प्रस्तावित जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पासाठी 5 एकरची जी जागा आहे ती मेट्रोला देण्याचा निर्णय सरकारनं घेतला, तसे आदेश काढलेले आहेत आणि शिवसेनेचा या सगळ्याला विरोध होता। गजानन कीर्तिकर खासदार आता आपल्या सोबत आहेत। कीर्तिकरजी, तुमची नेमकी आता भूमिका काय असणार आहे? आदेश तर निघालेले आहेत। हो, आता असं आहे बघा, हे मुंबईमधलं सरफेस ट्रान्सपोर्ट जे आहे हे तर आता संपुष्टात आलेलं आहे। मुंबईची लोकवस्ती वाढते आणि मेट्रो हा त्याला इफेक्टिव्ह पर्याय आहे। कळलं की नाही? आता 3200 एकर एवढी जमीन आहे आरेची। 3200 एकरच्या जमिनीमधून काही पोर्शन जर या कामाला उपयुक्त ठरत असेल तर त्याला काय आमची ना नाही, लक्षात ठेवा। दुसरं म्हणजे या आरे कॉलनीमध्ये वर्षानुवर्ष झोपड्या त्याचं जे इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे त्या कधी रोखल्या गेल्या नाहीत। त्यावेळेला पर्यावरणवादीवादी झोपले होते, आरे प्रशासन झोपलेलं होतं। कळलं की नाही? जवळजवळ 170 एकर जमीन झोपडपट्टीने व्याप्त आहे या आरे कॉलनी। लक्षात ठेवा, म्हणजे तुमची तर गेलेलीच आहे ऑलरेडी। चांगल्या कामासाठी, ट्रान्सपोर्ट सुधारण्यासाठी हा निर्णय घेतला असेल त्याच्या निर्णयाचं स्वागत केलं जाईल। पण याचा अर्थ आता तुमचा कुठलाही विरोध असणार नाही, जो आतापर्यंत आरेची जमीन देण्याच्या संदर्भात सरकारला वारंवार विरोध होता तो आता असणार नाही? त्यांनी जो पोर्शन दाखवला सुरुवातीला, त्याच्यामध्ये झाडं पुष्कळ प्रमाणात तुटली जात होती, त्याला विरोध होता आमचा। कळलं की नाही? साईडलाईनला, कळलं की नाही? आणि पुन्हा त्याचं ते वृक्षाचं पुनर्वसन करणं ही एक कंडिशन जी होती आमची, ती या संपूर्ण प्रपोजल मध्ये मान्य केली होती। तेव्हा नक्कीच तुमच्या मनासारखं झालंय असं म्हणावं लागेल। येणाऱ्या काळात आरेला कार्य होणार नाही अशी आशा करूया आणि मेट्रोचा जो हा प्रकल्प आहे तो पुढे जाईल अशा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। पर्यावरणवादी दयानंद स्टॅलिन आता आपल्यासोबत आहेत। स्टॅलिनजी, आदेश निघालेला आहे सरकारचा, 5 एकर जागा मेट्रोसाठी दिली जाणार आहे आरेची, तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, मुळात मला सुरुवातीला एक गोष्ट सांगायचं आहे की जेव्हा अंग्रेज लोकांनी भारतावर हुकूमत केलं तेव्हा भारतीय लोक गप्प होते, म्हणून त्यांनी 1947 साली आपल्याला आझादी, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते पण चुकीचंच आहे असं यांचं जे म्हणणं आहे त्याचा अर्थ निघतो। झोपडपट्ट्या बनवायला त्या लोकांनी मदत केलं होतं, या प्रशासनाने त्यांना मदत केलं,
मतदानासाठी अन्य लोकांनी तिथे लोकांना झोपड्या बांधू दिले. त्याच्या जबाबदार पर्यावरणवादी नाही आहे. आमच्या हातात ज्या सत्ता, मग बघतो कोण एक झोपडा बांधतो ते पहिले ते गोष्ट क्लिअर करून टाकतो मी. दुसरी गोष्ट, आरेमध्ये जी जागा दिलेली आहे ते मला एक सांगा, हा जगातला कुठला प्रकल्प असा होतो की काम सुरू केल्यानंतर जागा शोधायची इकडे तिकडे? प्रकल्प जेव्हा तुम्ही कल्पना करता त्याची, तेव्हा तुम्हाला आराखडा नसतो तुमच्याकडे, तुम्हाला माहिती नाही. तुम्ही नो डेव्हलपमेंट झोन मध्ये जाताय. नो डेव्हलपमेंट झोनचा विषय वेगळाच आहे. मूळ मुद्दा आहे की आज आम्ही खुलासा करून दिलेला आहे की आरे हे 1500 हेक्टर जमीन भारतातला सर्वात मोठा लँड स्कॅम आहे. 5 लाख कोटीचा लँड स्कॅम आहे. याच्यावर चौकशी करून जे जंगल, जे संजय गांधी नॅशनल पार्कचा भाग आहे त्याला जोडण्याचं काम सोडून हे सगळं काहीतरी निमित्त सांगायचं, लोकांचं भलं आणि प्रगती आणि विकास हे सगळं काहीतरी तो शब्द चांगले काढायचे तोंडातनं आणि जागा हडप करत जायचं. हीच प्रक्रिया चाललेली आहे. जर तुमच्याकडे 5 एकर जमीन नव्हती, मग तुम्ही प्रकल्पाला सुरुवात कसं केलं? तुम्हाला कसं वाटलं की लोक त्याचा विरोध करणार नाही? नो डेव्हलपमेंट झोन मधून जागा काढायला लोकांची अनुमती लागते. तुम्ही आधीच ठरवता की लोकांनी अनुमती दिलेली आहे म्हणून. काय चाललंय आपल्या देशामध्ये? आणि काय नाही झालं तर मग कोर्टात जाऊन रडायचं की बाबा हे लोकांनी थांबवलं काम, आम्हाला कसं तरी करू द्या. पण स्टॅलिनजी तुमची भूमिका कळली, पण काही दिवसांपूर्वी कोर्टानं असं सांगितलं होतं की जर विकासाच्या संदर्भात सध्या मुंबईची जी परिस्थिती आहे ती बघता मेट्रो ही गरजेची आहे आणि ती गरज पूर्ण करत असताना काही झाडं जर तुटली जात असतील तर त्याकडे सुद्धा थोडंसं सहानुभूतीवर बघितलं पाहिजे. या सगळ्या भूमिकेबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, चांगला प्रश्न मांडला तुम्ही. 177 झाड तुटणार म्हणून सांगितलं होतं मेट्रोच्या प्रकल्पामध्ये. आज 5000 झाडं तुटणार आहेत. म्हणजे तुम्ही सुरुवात करताना लोकांना एक आकडा द्या, नंतर वेगळं काहीतरी दाखवा. पण मेट्रो नका असं कोणीच म्हणत नाहीये. इतर पर्यायी जागा दिलेली आहे. प्रकल्पाला कोणीच कधी आडा गेलेलं नाही आमच्याकडनं. आम्ही पूर्ण समर्थन करतो मेट्रोचं आणि आम्ही तयार आहोत जागा शोधून द्यायला तुम्हाला. पण तुमची कारण तुम्हाला करायचंच नाहीये. हे चांगलं आयडिया आहे की लोकांची जागा आहे, पब्लिक लँड ते फुकट घ्यायचं, विकायचं, त्याच्यामध्ये कमर्शियल पैसे कमवायचे आणि सांगितलं तुमचं भलं करतोय आम्ही. नक्कीच. तेव्हा या सगळ्यातून काहीतरी लोकांचं भलं होईल, मेट्रो येईल आणि झाडंही तुटणार नाहीत, असा काही मध्यमार्ग निघतो का हे बघणं महत्वाचं आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियाबद्दल.